नमस्कार. आज आपण आलेलो आहे खरोसा लेणी या पाहण्यासाठी, जे आहेत खरोसा गाव व जिल्हा लातूर येथे हा लेणी समूह येतो. आपण खरोसा गावातून गाडी आपली पूर्णतः लेणीपर्यंत येते आणि गावातून 1 किलोमीटर लांब अंतर आहे. याच्या वरील डोंगरावर रेणुका माता मंदिर व एक दर्गा आहे. त्या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला होता. आता खरोशाच्या लेणी पाहण्यासाठी आलो आहे. खरोसा लेणी लातूरपासून 45 किलोमीटर अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून 82 किलोमीटर अंतरावर आहेत. एका जांभ्या खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी खोदण्यात आली आहेत. यापैकी एक जैन लेणी वगळता सर्व हिंदू लेणी आहेत. सर्वप्रथम जेम्स बर्गेस व स्कॉटिश अधिकाऱ्यांनी या लेण्यांकडे विद्वानांचे लक्ष गेले. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी खरोसा लेणी म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगर माथ्यावर नंतरच्या काळातील रेणुका मातेचे मंदिर व एक दर्गा आहे. कल्पसमूह या मराठी ग्रंथात रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या स्थानांमध्ये खरोसा या स्थानाचा एक संदर्भ आढळतो. या लेणी समूहात महादेवांनी लकोला नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणी दुय्यम प्रकारची आहेत. खरोसा जवळील डोंगराच्या दक्षिणेकडील टोकाला सुमारे उत्तरेलाच पुढे काही अंतरावर या लेणी समूहातील मुख्य लेणी दिसतात. यापैकी 40 फूट रुंदीचे एक भग्न लेणी आहे. त्याचे संपूर्ण छत आणि समोरचा भाग कोसळला आहे. या लेण्याजवळ असेच आणखीन एक भग्न लेणी आहे. उत्तरेला क्रमश छोटेसे शिखर असलेले एकाश्म मंदिर व 12 बाय 6 फुटाची एक ओबडधोबड खोली आहे. पुढे आणखीन एक लहान एकाश्म मंदिर दिसते. यापैकी पहिल्या लेण्याचा आकार 11 ते 15 फूट रुंद व 13.2 ते 14.8 लांब आहे. ओबडधोबड असून याच्या पाठीमागे एक देवताविरहित गर्भगृह आहे. तथापि हे लेणे कोणत्या पंथाचे आहे हे सांगता येत नाही. या लेण्याच्या वरच्या बाजूला एक एकाश्म मंदिर आहे. मुख्य लेण्यातील दुसरे ओबडधोबड असलेले लेणे हे समोरच्या बाजूने 23 फूट व मागच्या बाजूने 25.8 फूट रुंद आहे. याची लांबी 16.5 फूट असून उत्तरेकडील भिंतीत एक ओबडधोबड खोली असून दक्षिणेकडील बाजूशी खोली खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नाची किंवा तीर्थकरांची 6.10 फूट उंचीची बैठी मूर्ती कोरण्यात आलेली आहे. लेण्यासमोर एक खंडित स्तंभाचे अवशेष दिसून येतात. या लेण्यानंतर खडकात खोदकाम केलेले काही अवशेष दिसतात. यानंतर 70 फूट रुंद व 50 फूट लांब असे एक विशाल दुमजली लेणी आहे. या लेण्याची विभागणी 2 भागात केलेली आहे. उत्तरेकडील लेण्यात समोरच एक उंच खंडित अष्टकोनी स्तंभ आहे. या स्तंभापुढे तळमजल्यात 16 चौकोनाकृती स्तंभायुक्त मंडप असून पाठीमागे आयताकार खोलीवजा गर्भगृहात विष्णू, महेश व ब्रह्मा यांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. तळमजल्याच्या दक्षिणेकडील मंडपात पोहोचण्यासाठी 7 पायऱ्या आहेत. त्यातील काही खंडित स्तंभ असून पाठीमागे गर्भगृहात संभवतः ब्रह्मा, विष्णू व महेशाची शिल्पे कोरण्यात आलेली आहे. या संपूर्ण लेण्याच्या दोन्ही टोकाला बाहेरून तसेच मध्यभागी लिंगयुक्त गर्भगृह आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उत्तरेकडील भागात एक जिना आहे. वर गेल्यावर 6 स्तंभ असलेला मंडप असून मागे द्वारपालयुक्त आणखी 4 स्तंभ आहेत. मागच्या स्तंभाच्या मध्ये 4 फूट व्यासाचे विशाल शिवलिंग आहे. दक्षिणेकडील मंडपात 8 स्तंभ असून मागे प्रदक्षिणा पथयुक्त गर्भगृहात 5.5 फूट उंचीचे ब्रह्मा, विष्णू व महेश कोरण्यात आलेले आहेत. या लेण्याच्या उत्तरेकडील पार्श्वभागावरही काही शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. दुमजली लेण्याच्या उत्तरेला चिकटून पुढचे लेणे खोदलेले आहे. हे उंचवट्यावर असून यात गर्भगृहयुक्त लहान लहान खोल्या आहेत. यामध्ये गणेश, विष्णू व शिव इत्यादी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या वर काही खोदकाम असून उत्तरेस एकाश्म मंदिर आहे. महादेव लेणी दुमजली लेण्याच्या उत्तरेला काही अंतरावर सुमारे 6 फूट रुंद व 60 फूट रुंद व 69 फूट लांब महादेव नावाचे लेणी आहे. या लेण्याचा पार्श्वभाग 43.5 फूट असून समोर एक खुजा कटडा आहे. मंडपात समोरच 4 स्तंभ पकडून एकूण 26 स्तंभ आहेत. प्रदक्षिणायुक्त गर्भगृह सुमारे 16 फूट बाय 11 फुटाचे असून उंचीला 8 फूट आहे. गर्भगृह सर्वतोभद्र असून आत वेदीवर एक विशाल शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या मुख्य द्वारावर
2 द्वारपाल असून दोन्ही बाजूंना 2 नाग कोरलेले आहेत. लेण्याच्या दोन्ही भिंतीवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत, परंतु दगड ढिसूळ असल्याकारणाने बरीचशी शिल्पे पुसट दिसतात. दक्षिणेकडील भिंतीवर सामान्यतः वैष्णव तर उत्तरेकडील भिंतीवर शैव शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या शिल्पांवर पूर्वी गिलावा केलेल्या खुणा दिसतात. दक्षिणेकडील भिंतीवर मुख्यतः मल्ल, नागदेवता तसेच विष्णू अवतारांपैकी वराह, वामन, नरसिंह, कृष्ण, राम इत्यादी अवतार आहेत. उत्तरेकडील भिंतीवर रावणा, ग्रह, मूर्ती, शिव, पार्वती, तांडव नृत्य, भैरव इत्यादी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. याशिवाय लेण्यात समुद्रमंथन, शिल्पपट, संभवतः कार्तिकेय, द्वारपाल व इतर शिल्पे कोरलेली दिसतात. महादेव लेण्याच्या थोडेसे उत्तरेला एक अर्धवट खोदलेले लेणे आहे. यानंतर लकोला नावाचे लेणे आहे. या लेण्यात पायऱ्या चढून गेल्यावर 4 स्तंभ लागतात. त्यानंतर मंडपात एकूण 24 स्तंभ आहेत. हे लेणे 41 ते 49 फूट रुंद असून 58 फूट लांब आहे. दक्षिणेकडील खोलीत पाठीमागे गणपती शिल्पासह स्त्री पुरुषांच्या नृत्य मुद्रेतील प्रतिमा आहेत. गर्भगृहात विष्णूची 6 फूट उंच चतुर्भुज मूर्ती आहे. या लेण्याच्या उत्तर बाजूकडून पुढच्या लेण्यात उतरता येते. यात 4 स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. खूपच सुंदर आणि मोठा असा या ठिकाणी हा समूह पाहायला भेटत आहे. अशा प्रकारे या लेणी आहेत. हे लेणे 21 फूट रुंद व 23 फूट लांब आहे. मागे गर्भगृह आहे. या लेण्यावर 2 खोल्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी एकात गणेश शिल्प आहे. यानंतर एक विशाल परंतु खडक कोसळल्याने भग्न झालेले आहे. वरील लेण्याच्या उत्तरेला एक लेणी असून मंडपात 2 अष्टकोनी स्तंभ दिसतात. मंडप 17 फूट रुंद व 23 फूट लांब आहे. प्रदक्षिणा पथयुक्त गर्भगृहात विष्णू मूर्ती कोरण्यात आलेली आहे. यापुढे उत्तरेला एका उतारावर एक खोली खोदण्यात आलेली आहे. यानंतर गर्भगृहयुक्त 2 साधारण लेणी व एक स्वतंत्र परंतु भग्न एकाश्म मंदिर दिसते. पुढे 25.5 ते 43.5 फूट रुंद, 30.5 फूट लांब व 8.6 फूट उंचीचे एक लेणे आहे. सध्या या लेण्याच्या गर्भगृहात नवीन शिवलिंग स्थापित केलेले आहे. उत्तरेला 2 खोल्या असून त्यात गणेश व महिषासुरमर्दिनीची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. समोरील भागात 7 ते 8 भग्न एकाश्मी मंदिरे दिसतात. बर्जेस यांच्या मते उत्तरेला लकुलाचे 8.9 फूट उंच व उजव्या हाताला लकूड असलेले शिल्प आहे. या व्यतिरिक्त खरोसा येथे काही एकाश्म मंदिरे दिसतात. लकोला लेण्याचा तळविन्यास व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे बदामी येथील हिंदू लेण्यासारखेच आहे. त्यामुळे जेम्स फर्ग्युसन व बर्गेस यांनी या लेण्याचा कालखंड 6व्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा लेणी सुमारे 500 ते 700 दरम्यान खोदण्यात आलेली आहेत. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य राज्य करीत होते. विराज यांच्या मते खरोसा येथील जैन लेणे 8 ते 9 शतकात खोदण्यात आले आहे. खरोसा येथील लेणी संभार पाहून पूर्व मध्ययुगात असलेले खरोसा लेण्याचे महत्त्व अधोरेखित आहे. तसेच शैव वैष्णवपंथीयाच्या एकत्र साधना पद्धतीची प्रचिती येते. अशी ही ऐतिहासिक लेणी पाहायला भेटतात. लेणी पाहण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तासाची वेळ आपणाला लागेल. असा हा ऐतिहासिक ठेवा आपणाला निलंगा शहरापासून 9 किलोमीटर लांब अंतरावर आहे. गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे, तोही पाहावा ही एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच सुंदर आहे. हे जे पोल आहेत हे पूर्वीचे पोल आहेत. बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी खराब झालेले आहेत. त्याचे रेस्टोरेशन केले आहे. परंतु हा जर लेणी समूह पाहिलं तर आपणाला अभ्यासाच्या दृष्टीने खूपच सुंदर आहे. जसं आपल्या पुण्यातील पाताळेश्वर लेणी आहेत किंवा वेरूळच्या लेणी आहेत, त्या ठिकाणी जशी कलाकृती आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व लेणीच्या बाजूनी सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी नक्षीकाम व सर्व आपल्याला पाहण्यास भेटतात. खूप प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेलं पाहायला भेटत आहे आणि खूप मोठमोठे या ठिकाणी हे खांब आहेत. या बाजूला पलीकडच्या बाजूला जशी एक रूम आहे तशीच रूम याही बाजूला एक छोटीशी पाहण्यास भेटते आपल्याला. आत मूर्ती आहे, पाहू शकतो आपण. आत एक मूर्ती आहे. जर पाहिलं
तर सुंदर सुंदर खूपच सुंदर आहे हे पाहू शकतो पूर्णतः नक्षीकाम नदी जाताना या ठिकाणी पाहू शकतोय व ही एक भव्य मूर्ती आहे पाहायला भेटते खूप मोठी भव्य दिव्य लेणी आहे या ठिकाणी एक आपणाला लेणी पाहायला भेटते महादेवाचं मंदिर पाहिलं हे विष्णूचं मंदिर आहे अगोदर पुढील बाजूस लेणी आहेत त्या पाहू हे या ठिकाणी सुद्धा एक लेणी आहे छोटीशी बंद आहे हे पाहू शकतो आतमध्ये ज्या पुढील बाजू सुद्धा थोड्याफार लेणी आहेत त्या पाहू पुढे आल्यानंतर अजून या ठिकाणी लेण्या पाहायला भेटत आहेत याही पाहू व तसंच आता थोडं पुढे आल्यानंतर अजून सुद्धा लेणी आहेत अरे बापरे बरेच मोठा लेण्यांचा समूह आहे या ठिकाणी सुद्धा लेणी आहेत बघा याही पाहू आपण या बाजूला या ज्या पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या आहेत वरील बाजूस रेणुका देवीचं मंदिर व दर्गा आहे आणि आपला लेणी समूह आहे या ठिकाणापासून चालू होतो या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला होता याच्यापासूनच ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व इथून पुढं ह्या आपल्या खरोशाच्या लेणी चालू होतात खूप मोठा लेणी समूह आहे व खरोसा गावखाली वरून आल्यानंतर प्रथम या ठिकाणी एक लेणी पाहायला भेटते दर्गा व मंदिराकडून आल्यानंतर प्रथम ही एक अशी लेणी पाहायला भेटते या बाजूने आपण आता आलो पहिली लेणी पाहिली व लगेच आपणाला इथं दुसरी लेणी पाहायला भेटते ती सुद्धा पाहून भरपूर लेण्या या ठिकाणी कोरलेल्या पाहायला भेटतात 2 नंबर लेणी आता पाहत आहे आपण व या ठिकाणी शिवलिंग पाहायला भेटते खूप सुंदर मोठा आहे अभि या ठिकाणी आत आल्यानंतर गणेशजींची मूर्ती आहे या बाजूला देवीची मूर्ती व हे शिवलिंग 2 नंबर लेणीच्या थोडं पुढे आल्यानंतर लगेच आपणाला ही 3 नंबरची लेणी पाहायला भेटते त्या लेणीपासून जवळच आहे या ठिकाणी पाहू शकतोय छोटी गाणी लेन आहे हे एकच सिंगल लेन आहे फक्त जपून या ठिकाणी या आतमध्ये मूर्ती नाही कोरलेली सावध लेणीची फेरी करत आल्यानंतर पायरी मार्ग केला आहे या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे या लेणीमध्ये चला आतमध्ये जाऊन पाहू या ठिकाणी वटवाघांची संख्या खूप आहे खूप सावध महादेवाची पिंड आहे परंतु वटवाघांची संख्या खूप आहे त्यामुळे काळजीपूर्वक आल्यानंतर हा 4 नंबर लेणी समूह आहे 4 नंबरच्या लेणी समूहाच्या जवळ आपणाला एक 5 नंबर लेणी समूह आहे तो एकदा पाहून येऊ आता आपण जाऊन पाहिला तो 4 नंबरचा आता हा 5 नंबर लेणी समूह आहे या ठिकाणी 2 लेण्यांचा हा समूह आहे इथं पाहू शकतो 2 लेणी समूह आहेत 5 नंबर लेणी समूह आहे या ठिकाणी सुद्धा सिंगल रूम आहे त्याच्या बाजूला सुद्धा पाहायला भेटतोय तो एकदा पाहून 6 नंबर लेणी समूह थोडी अडचण नाही पण येऊ जाऊन आपण हे पाहू शकतो 6 आणि 7 कोणतरी झोपते इथं
बसण्यासाठी जागा केली. पाहू शकतो या लेण्यामध्ये लगेच इथं हा 7वा तो 6वा आणि हा एक 7वा छोटा. या बाजूला 6वा हा 7वा. 8 नंबर लेणी समूह आहे मंदिराकडून. याला सुंदर असा नक्षीकाम आहे, परंतु आत वटवाघळ आणि घाण आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आपण आता बाहेरूनच पाहू. खूप मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहेत, भरपूर मोठा आहे, परंतु वटवाघळ असल्यामुळे आपण काही आत जाणार नाही. 8 नंबर लेणी समूहाच्या थोडं पुढं आल्यानंतर लगेच आपणाला 9 नंबरचा लेणी समूह पाण्यास भेटतो. त्या ठिकाणी 9-10 असणारा 9 नंबर तर मोठाच आहे, तो एकदा पाहू. बराच मोठा या हा खूप मोठा लेणी समूह आहे, पाहू शकतोय. बापरे, खूप मोठा आहे लेणी समूह. पोल पहिले तर खूपच मोठमोठे आहेत. या ठिकाणी वटवाघळ नाहीत, त्यामुळे पाहू शकतो व्यवस्थित आपण हा लेणी समूह. हा 9 नंबरचा लेणी समूह खूप मोठा आहे आणि त्याच्या बाजूला आलो की हा 10 मागाशी आपण पाहिला आहे तो 10 नंबर लेणी समूह. हा 11वा. हाही खूप मोठा आहे व या ठिकाणी विष्णूचे मंदिर आहे, ते एकदा पाहू. भारी खूप मोठा हा समूह. 10 नंबरच्या लेणी समूहामध्ये 1 2 3 4 5 6 एका लाईनीमध्ये 6 खांब आहेत व अशी 4ची लाईन आहे, म्हणजे 24 खांबावर तोडलेली ही लेणी आहे. भरपूर मोठी आहे. या ठिकाणी वटवाघळ आहेत, परंतु जास्त प्रमाणात नाहीत. ही पाहू शकतोय विष्णूची मूर्ती खूप मोठी आहे. या लेणी समूहामध्ये आल्यानंतर ही लेणी निश्चितच करा. भगवान विष्णूंची मूर्ती आहे. लेणीचे खांब 10 नंबरच्या लेणी समूहाला लागून आपणाला इकडे 11 नंबर लेणी समूह पाहायला भेटतो. या ठिकाणी छोटे छोटे 2 रूम आहेत. पाहू शकतो आतमध्ये डबल रूम दिसतो. इथं मोठा रूम, हा गणेशाची मूर्ती आहे इथं. अजून बघू. सुरुवातीचा जो पाहिला तो आपण या सुरुवातीच्या लेण्यामध्ये धरला होता. ह्या 11 झाल्या, ही एक 12, हा 13 नंबरचा मोठा लेणी समूह, वरचा 14, संपूर्ण लेणी समूह आपण आता पाहिला आहे. व 11 झाला, 11 12 वर 13 14, हा 15 नंबर वरचा, हा 16, त्या बाजूला 17 18 ते 20 लेण्यांचा समूह आहे. खूप मोठा लेणी परिसर आहे. आपण 20 लेण्यांचा समूह पाहिला आहे व हा जो मुख्य लेण्यांचा समूह आहे त्याच्या खालील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हे 3 असे पाण्यास भेटतात. 1 2 3 लेणी समूह छोटे छोटे, म्हणजे जवळपास आपणाला आत्तापर्यंत 23 लेण्यांचा समूह या ठिकाणी पाहण्यास भेटला आहे. पण आता या लेण्यांच्या जवळ आलो आहे. आतमध्ये काही नाही पाहण्यास भेटत. हा एक आणि हा एक, असे एकंदरीत 23 लेण्यांचा समूह इथं होईल. मी 23 लेण्यांचा समूह पाहिला व अजूनसुद्धा असू शकतो. जर आपण गावातील एखाद्या माणसाला घेऊन सर्व लेण्यांचा अभ्यास केला तर अजून लेणी सापडू शकतो. ते पाहू शकतो. इथं वर रेणुका मंदिर आहे जिथं काल आपण रात्री राहिलो होतो व त्याच्याच खाली आपण पाहू शकतो इथं लेणी समूह आहे जो आता आपण पाहिला आहे. रात्री आपण या ठिकाणी मुक्काम केला होता. टेंट लावलाय आपण.